श्री स्वामी समर्थ। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मेसेज। स्वामी समर्थ महाराजजी म्हणतात की हा 2025 मध्ये ज्यांनी कोणी तुला दुःख दिलं असेल त्यांना क्षमा कर, कारण त्यांनी जे काही केलं ते माझ्या आज्ञेप्रमाणेच केलं, कारण तेच तुझ्या प्रारब्धामधून तुला मुक्त करण्यासाठी गरजेचं होतं। ज्यांनी तुला दुःख दिलं, कष्ट दिलं, त्यांना तू खरोखर क्षमा कर मनापासनं। तू मला हाक मार, तू माझ्या मदतीकडे बघ। जर तू त्यांना क्षमा करू शकत नसशील तर मी तुला मदत करेल। आणि हे जे तुझ्या मनावर ओझं आहे, त्यांनी माझ्याबरोबर असं का केलं, मला का दुःख दिलं, ह्या दुःखाचं जे ओझं आहे ह्यातनं मुक्त हो। तर ज्यांनीही तुला दुःख दिलंय, वेदना दिल्यात, ह्या सगळ्या दुःखांमधनं मुक्त हो, त्यांना माफ करून। त्यांच्यासाठी नाही, तुझ्यासाठी, ठीक आहे। आणि महाराजजी म्हणतायत ज्यांना तू क्षमा मागण्याची गरज आहे, जिथे तुला वाटते की तू चुकीचं केलंस, तसं करायला नको पाहिजे होतं, तर तू आवर्जून जाऊन त्या व्यक्तींची क्षमा माग। जर त्यांच्यापर्यंत जायला तुला नको वाटत असेल तर तू मला माग, पण मनावरचे हे ओझे एकदाशी काढून टाक। जे काही घडलं ह्या वर्षामध्ये त्याला पूर्ण माझ्या चरणी समर्पित कर आणि एका नवीन वर्षाची सुरुवात श्री स्वामी समर्थ ह्या नामाने करायला सुरुवात कर, ह्या मंत्राने करायला सुरुवात कर। पुन्हा एकदा तयार हो। जे काही झालंय त्याच्याने खचून जाऊ नकोस, असा स्वामी महाराजांचा संदेश आहे। हा फुल व्हिडिओ मी बनवला आहे, तुम्ही तोही बघा। आणि तोपर्यंत म्हणत राहा श्री स्वामी समर्थ।